नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. शोण 16. रुक्मीला समवेत घेऊनच आम्ही कुंडीनपुरात प्रवेश केला. आपल्या सैन्याचा पराभव झाला आहे या खेदापेक्षा आपला पुत्र 3 तपानंतर नगरात प्रथमच आला याचंच भीष्मक राजाला समाधान वाटलं. विदर्भाच्या पुरातन राजवाड्याच्या पायदंड्या चढता चढता अंगराज एका विशिष्ट पायदंडीवर पूर्वी मिथिलेत थांबला होता तसाच थांबला. तोच भाव, तीच विचारमग्न शांतता, तेच भावपूर्ण पाणीदार निळे डोळे. का थांबलास? मी विचारलं. शोण, सर्वजण मानतात की श्रीकृष्णानं रुक्मिणीचं बलात् हरण केलं, पण ते अयोग्य आहे. त्यानं तिचं रक्षण केलं आहे. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी झाला असता तर तिनं या पयोष्णी नदीत माहेर सोडतानाच उडी घेतली असती. याच पायदंडीवर श्रीकृष्णासमवेत बाहेर पडताना आनंदाचे आणि आपल्या बंधूचा मनोभंग केल्याबद्दल दुःखाचे कटू असे संमिश्र अश्रू त्या वीर आर्य स्त्रीच्या नेत्रातून ढळले असतील. तो क्षणभर पुन्हा भावमुग्ध झाला. एकटक त्या पायदंडीकडे पाहू लागला. मनोमन वंदन करूनच आम्ही ती पायदंडी चढलो. भीष्मक राजानं लटवाक पक्ष्यांच्या मधुर मांसाचं भोजन आग्रहानं सर्वांना वाढलं. तो दिवस फाल्गुनातल्या पौर्णिमेचा असल्यानं संध्याकाळच्या सुमारास आम्ही कुंडीनपूर सोडून पुलिंदाच्या राज्याकडे मार्गस्थ झालो. रुक्मीनं सीमेपर्यंत येऊन आम्हाला निरोप दिला. जयापजयाच्या सीमारेषा स्नेहात विलीन झाल्या. तापी नदी ओलांडून विंध्य पर्वताच्या कडेनं आमची वाटचाल सुरू झाली. या विंध्य पर्वताच्या कडेनं एक मार्ग दक्षिणेकडे गेला होता. त्याला दक्षिणापथ म्हणत होते. त्या मार्गानं दक्षिणेकडं खूप खाली गेल्यानंतर अश्मक, गोप आणि मल्ल या 3 राष्ट्रांचा मिळून एक महारठ्ठ देश होतो. दक्षिणापथ इतका निरुंद होता की त्यावरून आमचे अजस्र हत्ती चालू शकत नव्हते. शिवाय मध्ये घनदाट दंडकारण्य होतं. या अरण्यासारखं दाट अरण्य आम्हाला यापूर्वी कुठंच दिसलं नसतं. म्हणून महारठ्ठ देश टाळून आम्ही पुलिंग देश सामोरा लावून उत्तरेकडे वळलो होतो. शिवाय महारठ्ठाची गणना आर्यवार्तात होत नव्हती. दक्षिणापथ सोडून किनाऱ्यानं आमच्या सैन्यानं नर्मदा नदी पार केली. निषाद पर्वत समोर आला. या निषाद पर्वतावरच हिरण्यधेनुक या निषाद राजाचा एकलव्य हा पुत्र राहत होता, ज्यानं गुरु द्रोणांना दक्षिणा म्हणून हाताचा अंगठा देऊन सर्व शिष्यात अग्रस्थान पटकावलं होतं. तो हा एकलव्य सिंहासारखा त्या पर्वतावर निर्भयपणे फिरत होता. अंगठा नसतानाही मधल्या 2 बोटांनी प्रत्यंच्या ताणून हिंस्र श्वापद आणि शत्रू टिपत होता. आमचे कुशल दूत सर्वांची माहिती काढून ती दररोज आम्हाला सादर करीत होते. त्यांनी एकलव्याला पाहिलं होतं. इच्छा असूनही ती संधी आम्हाला मात्र मिळाली नाही. निषाद आणि शुक्तिमत या 2 पर्वतांमधून एक खिंड होती. तिथूनच आमचं सैन्य पुलिंदावर नेणं भाग होतं. या खिंडीतून प्रथम पदाती बाहेर काढून समोरचं पुलिंद राज्य जागृत झालं आहे काय याचा आम्ही कानोसा घेतला. ते स्वस्थ होते. बहुधा आमचं सैन्य विंध्य, निषाद आणि शक्तिमत ही पर्वतांची लांबट आडवी रांग ओलांडून येणार नाही असा त्यांनी सोयीचा समज करून घेतला असावा. पण वारुळातून अविरत मुंग्या बाहेर धावत राहतात तसं खिंडीतून बाहेर पडून पसरलेलं लक्षावधी कुरूंची सैन्यदल पाहताना पुलिंग नगराचे अधिपती सुकुमार आणि सुमित्र हे बंधू सावध झाले. पुन्हा संग्राम, पुन्हा रक्तपात, पुन्हा बाणफेक. आता ते आमचं जीवनच झालं होतं. मिळेल त्याला तोंड देण्यासाठीच आम्ही बाहेर पडलो होतो. 1 दिवसातच पुलिंदाचा पाडाव झाला. धैर्यानं प्रतिकार करण्यासाठी जमवाजमव करण्या एवढाही अवसर त्यांना मिळाला नव्हता. सुकुमार आणि सुमित्र दोघंही युद्धात मूर्छित झाले. आमच्या वैद्यांनीच नाकात औषधी रस सोडून त्यांना सावध केलं. आमचं कुणाशीच तसं वैर नव्हतं. विरोध होता तोही चेतन शरीरातील.
अजिंक्य अजिंक्य म्हणून मिरवणाऱ्या अहंभावी मनाशी, अचेतन शरीराशी नव्हे. तशी आमच्या सेनापतीची आम्हाला शिकवण होती. निशस्त्र, मूर्छित, शरणागत, सेवक आणि स्त्रिया यांवर शस्त्र उचलणाऱ्याला एकच शिक्षा होती. तेच शस्त्र त्यानं स्वतःच्या हातानं स्वतःवर सर्व सेनेसमोर चालवून घ्यायचं, निशब्दपणे, प्राण जाईपर्यंत. पण असा प्रसंग आमच्या कुठल्याच सैनिकावर कधीही आला नाही. त्याचं श्रेय सेनापतीच्या अनिंद्य, निष्कलंक, वंदनीय चारित्र्याला होतं. त्याचा आदर्श हिमालयासारखा सर्वांसमोर धवलपणे उभा होता. तो अर्घ्यदान देत होता त्या अलांछन दीप्तिमान सूर्यासारखा. पुलिंद राजाकडून अमाप संपत्तीची खंडणी वसूल करून आम्ही शुक्तिमती या शिशुपालाच्या नगराकडे प्रयाण केलं. दिवस रात्रीची श्याम धवल पुष्प गुंफत काळाचा माळी एक माला तयार करण्याचा यत्न करीत मान घालून बसला होता. त्यानं किती पुष्प आपल्या मालेत या काळात गोवली होती याची आम्हाला दाद नव्हती. शोण 17. दशार्णा नदीतील लव्हाळ्याची रोपटी तुडवीत आमच्या अश्वपथकांनी चेदिराज शिशुपालाच्या शुक्तिमती राजनगराला चोहो करून घेरलं. शिशुपाल इंद्रप्रस्थात मारला गेल्यामुळं त्याचा पुत्र दृष्टकेतू चेदींचं नेतृत्व करण्यासाठी उभा होता. जीवनभर श्रीकृष्णाशी वैर करणाऱ्या राजाचा तो पुत्र होता. आपली भगिनी करेणुमती नकुलाला दिल्यामुळं पांडवांशी त्याचे घनिष्ठ संबंध आले होते. आम्हाला त्याचा विरोध निश्चित होता. पण विजयाशिवाय काहीच माहीत नसलेले कुरु सैनिक पुन्हापुढेही आता नमणार नव्हते. शुक्तिमतीचं रक्षण करण्यासाठी दृष्टकेतू आपल्या सुकेतू, कर्कश आणि शरभ या बंधूंसह एक दिशा घेऊन लढण्यासाठी आमच्या सेनेला भिडला. वेत्रावतीच्या किनारी पुन्हा अस्त्रांचे स्फुल्लिंग अवकाशात उडू लागले. वीर योद्ध्यांच्या गर्जनांनी वेत्रावतीच्या थरथरणाऱ्या लाटा अधिकच स्पंदू लागल्या. पात्र बाणांनी भरू लागलं. दुष्टकेतू महान योद्धा होता. इतक्या चपळपणे तो चोहो दिशांना फिरून आपल्या सैन्याला प्रोत्साहन देत होता की सगळ्या सैनिकांना त्याचं पुन्हा पुन्हा दर्शन होत होतं. आमचे सैनिक तर 4 दृष्टकेतू आहेत असंच मानू लागले. आपल्या पित्याचा धैर्यशील कणखरपणा त्याच्यात नसा नसात तसाच भिनला होता. पण आमचा सेनापती ठाई ठाई त्याला गाठून निशस्त्र करीत होता. 2 प्रहारांपर्यंत चेदी निर्धारानं झुंजत होते. पण दृष्टकेतू दादाच्या एका मर्मभेदी बाणानं घायाळ होऊन खाली पडताच त्यांचा विश्वास दुभंगला. वेत्रावतीचं पाणी महापुरात सैरावैरा धावतं तसे ते धावू लागले. घायाळ अवस्थेतही वीर दृष्टकेतू व्रणावर हात दाबून आपल्या सेनेला रोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. चेदी देश पडला. आमच्या विजयी सेनेनं शुक्तिमतीत घुसून वेत्रावतीच्या पात्रातील पाणी घुसळून गढूळ केलं. या नगराच्या अचूक उत्तरेला मथुरा राज्य होतं. त्या मार्गानं दूत हस्तिनापुराकडे वार्ता घेऊन निघाला. जाताना तो मथुरेत थांबून श्रीकृष्णानं आसनस्थ केलेल्या उग्रसेन राजाला आमची तलम राजवस्त्रांची सुवर्ण मुद्रांची भेट देणार होता. दादाच्या प्रतिज्ञेप्रमाणे आम्ही मथुरेवर आक्रमण करणार नव्हतो, म्हणूनच हा सूचक उपहार होता. चेदिराज सोडून भोज राज्याकडे आमची वाटचाल सुरू झाली. राजे होते कुंतीभोज आणि पुरुचित हे पितापुत्र. त्यांचं भोजपूर हे राजनगर अश्व नदीच्या तीरावर वसलं होतं. फाल्गुन मास संपत आला होता. आता वसंत ऋतूचं राज्य अवनी तलावर अवतरणार होतं. वसंतामुळं फुलणाऱ्या धरतीच्या सर्वांगाचं सौंदर्य डोळा भर पाहत पारा, पालावती अशा नद्या ओलांडत आम्ही भोज राज्यातील चर्मण्यवतीच्या काठी आलो. चर्मण्यवती निषाद पर्वताच्या दऱ्या फोडत धावणारी जलदायिनी. वेडी वाकडी वळणं घेत ती पुढं यमुनेला मिळते आणि पुढं यमुनेच्या पोटातून गंगेला. आम्हाला ज्या ठिकाणी चर्मण्यवती सामोरी आली होती तो होता अश्व नदीचा आणि तिचा रमणीय संगम. आम्ही आमच्या प्रवासात तशा अनेक नद्या मागं टाकल्या होत्या. त्यांची नावंही मला आता नीटशी आठवत नव्हती. पण अश्व नदी हे नाव मी कधीच विसरू शकणार नव्हतो. सारथीपुत्र असल्यामुळं तिच्या नावातील अश्व मला कदाचित अधिक आवडला असेल. काहीही असो, पण त्या नावात निश्चितच आकर्षण होतं.
संगम तीरावर उभे असताना दादाच्या मनाचा कानोसा घ्यावा म्हणून मी त्याला विचारलं, हे अश्वनदी नाव तुला कसं काय वाटतं? ती अश्वासारखी धावते आहे यावरून ते योग्यच वाटतं. तिच्या पाण्यावर जगणारे भाग्यवान ही जीवनभर अश्वासारखेच धावत असतील. त्यानं अश्वनदीकडे पाहत उत्तर दिलं. इतक्यात एक गोपकन्या शुभ्रवर्णी गाय पाणी पाजण्यासाठी तिथं घेऊन आली. एक गोंडस पाडसही त्या गायीबरोबर होतं. तिच्या कासेला लुचण्यासाठी ते धडपडत होतं. पण गाय घाईनं पाण्यात उतरल्यामुळं आपल्या शेपटीचा गोंडा उभारून ती पाण्याबाहेर येण्याची ते पाडस वाट पाहित राहिलं. अश्वनदीच्या पात्रातून एक वाळलेल्या लाकडाचा ओंडका हिंदकळत वाहत चालला होता. गोपकन्येचा पदर वायुलहरींवर फरफरत होता. मला तर ते दृश्य अतिशय विलोभनीय वाटलं. किती सहज सुंदर होतं ते. शुभ्र, सर्वांनी वंदन करावी अशी गाय, निरागस पाडस, खळखळत वाहणारं पात्र. मी तर दंग झालो होतो. पण आमच्या सेनापतीला काय झालं कुणास ठाऊक. त्यानं वायुजितावरून खाली सरळ उडीच घेतली. पुढं होऊन संगमाच्या पाण्यात शिरत त्यानं त्या गायीच्या कंठबंधाला धरून ओढत तिला एकदम पाण्याबाहेर काढली. त्याला त्या वासराची आगतिकता पाहावली नसावी. त्यानं गायीला पाण्याबाहेर काढली खरं, पण त्याच्याच अंगावरच्या योद्ध्याच्या वेशामुळं बिथरलेलं ते पाडस मात्र हुंदाडत दूर कुठंतरी निघून गेलं. अगदीच कुठंतरी. पात्रातील लाकडी ओंडकाही हिंदकळत दूर निघून जाऊ लागला. गायीचा कंठबंध तसाच हाती धरून आमचा दिग्विजयी सेनापती त्या अश्वनदीतल्या हिंदकळत जाणाऱ्या ओंडक्याकडं पापणीही न हलवता पाहत तसाच उभा राहिला. त्याच्या एका हातात कुरूंचा राजदंड होता, दुसऱ्यात गायीचा कंठबंध. जाऊ दे, एका एकाचं भाग्यच असं असतं. तू ज्यासाठी धडपडलास ते पाडसच उधळलं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भाग्य, दिग्विजयी सेना घेऊन युद्ध खेळत फिरतो आहेस आणि तरीही भाग्याचेच गोडवे गातो आहेस. एका क्षुल्लक कारणासाठी तो माझ्यावर कडाडून कोसळला. नाही तर दुसरं काय. मी खाली मान घातली. मी काय चुकीचं बोललो तेच मला समजलं नाही. शोन, भाग्य ही मानवानं निर्माण केलेली सर्वात भयानक भूल आहे. मानवी जीवनाला ती जोडून जो तो सत्यापासून सदैव दूर पळू पाहतो. पात्रातून जाणाऱ्या त्या ओंडक्याकडे बघ. प्रत्येकाचं जीवन तसं आहे. लाटेला तोंड देत देत जगण्यातच खरा अर्थ आहे. त्यानं पात्राच्या दिशेनं बोट केलं. एवढ्यात हातीचा कंठबंध सुटल्यानं गाय निघून गेली. शोन 18. कुंतीभोज आणि पुरुजिताला धूळ चारण्यासाठी आम्ही चर्मन्यती ओलांडली. अश्वनदीचा संगमही ओलांडला. भोज राजाचं राजनगर भोजपूर दृष्टीपथात आलं. याच नगरात लहानपणी राजमाता कुंतीदेवी राहत होत्या असं महामंत्री विदुरांच्या बोलण्यातून मी वारंवार ऐकलं होतं. कुंतीभोज आणि पुरुजित हे श्रीकृष्णाच्या आतेचे कुंतीदेवींचे आप्तेष्ट असल्यानं विदर्भाच्या भीष्मक राजानं मधल्या मार्गानं दूत पाठवून आपल्या नातेवाईकांना संधीचा सुज्ञ संकेत परस्पर पूर्वीच केला होता. आम्हाला वाटलं होतं की ते आमच्याशी निकरानं लढतील, कारण भोजराज्य हे दक्षिण आर्यवर्तातील मगधांच्या इतकंच संपन्न राज्य होतं. भक्कम सैन्यदल आणि श्रीकृष्णाचा पाठिंबा यामुळं भोजपुरात आम्हाला भरपूर मोल द्यावं लागणार अशी ठाम कल्पना करूनच आम्ही चर्मन्यवती ओलांडली होती. पण घडलं ते अनपेक्षितच. नाहीतरी हे विश्व, मानवी जीवन आणि दिग्विजयी युद्ध ही त्रयी अनपेक्षित धक्के देणारीच असतात. पुरुजित कुंतीभोजांनी कंठात घातलेल्या प्राजक्ताच्या मधुर सुगंधी मालांच्या धुंदीतच आम्ही भोजपुरात प्रवेश केला. भोजपूर, चर्मन्यवतीच्या संगमासाठी उत्सुक असलेल्या अश्वनदी काठची रमणीय नगरी. आमच्या प्रवासात भोजपुरासारखं आकर्षक असं दुसरं नगरच आतापर्यंत मला दिसलं नव्हतं. सर्व वास्तू योजनाबद्ध उभारल्या होत्या. मार्ग प्रशस्त होते. दुहाती अशोक आणि अम्र यांचं डेरेदार वृक्ष छाया करीत होते. वसंताच्या आगमनामुळं ते मोहरले होते. त्यांचा आंबट मधुर सुगंध सगळीकडे दरवळत होता. त्यानं पुलकित झालेले कोकिळ सप्तस्वरात ताना मारित होते. आता त्यांचेच दिवस होते, भरारीचे, ताना मारण्याचे. एका कोकिळाची तान ऐकून आमच्या निसर्गप्रेमी सेनापतीनं
राजमार्गावरून जाणाऱ्या राजरथातच मला सांगितलं, शोन, हे कोकिळ सप्तस्वरात सुस्वर ताना घेतायत, म्हणून तू त्यांच्या आवाजावर भारावून जाऊ नकोस. अरे, ते कावळीच्या घरट्यात वाढलेले असतात. असे नात का? त्यांच्या वास्तव्यामुळं उलट कावळीचं घरटं पुनीत झालेलं असतं. मी म्हटलं. नगरातील वास्तूंच्या सौंधासौंधावर उत्सुक झालेले आबालवृद्ध, स्त्री पुरुष, अनुपम सौंदर्यात अद्वितीय आणि शौर्यात अजोड असलेल्या आमच्या सेनापतीचं डोळाभर दर्शन घेण्यासाठी दाटीवाटीनं उभे होते. नेहमी दोन्ही हात जोडून सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करणारा दादा, भोजपुराच्या राजमार्गावरच्या त्याच्या या राजयात्रेत खांद्यावरचं सुवर्णमंडित विजय धनुष्य एका हातानं उंचावून भोज राज्यातील नागरिकांच्या प्रेमाचा स्वीकार करीत होता. दूरवर अश्व नदीचा एक वळसा सूर्यकिरणात तळपत होता. सगळं नगर लतावेली, आम्रशाखा आणि कमलपुष्पांच्या भरीव मालांनी नटलं होतं. ठिठुकल्या बकुळ फुलांचा सडा वायुजितावर पडत होता. भोजांचं नेतृत्व करणाऱ्या पितापुत्रांसह राजयात्रा राजवाड्यासमोर आली. भोजपूरचा राजवाडा पुरातन असला तरी अतिभक्कम होता. आम्ही त्या वास्तूत प्रवेश केला तो संध्या समय होता. मावळतीची प्रदीर्घ सोनेरी किरणं त्या पुरातन वाड्याच्या कळसाला स्पर्शत होती. महाद्वारात पाऊल टाकताना दादा एक क्षणभर तिथंच थांबला. त्याचा नियम त्यानं कधीच चुकवला नव्हता. त्या राजवास्तूच्या महाद्वारातूनच त्यानं सूर्यदेवांना संध्या समयाचं वंदन केलं. रात्रीच्या भोजनानंतर त्या पितापुत्रांशी थोडी चर्चा झाली. शेवटी कुणीतरी झोपेची सूचना केली. फार दिवसांनी आम्ही मऊ शय्येवर अंग टाकणार होतो. पाठ टेकताच गाढ निद्रा लागणार होती. पण रात्रभर निद्रा देवी काही मला प्रसन्न झाली नाही. वाड्यावरच्या कुठल्या तरी एका दासीचं नुकतंच जन्मलेलं मूल रात्रभर अथक आक्रोशत होतं. ती त्याला शांत करण्याचा आटोकाट यत्न करीत होती. तशातच वाऱ्यानं वाड्याची गवाक्षत थडाथड आपटत होती. आमच्या शयनगृहातील दगडी समईतील ज्योत वाऱ्याशी झुंजत फरफर जळतच होती. दादा मात्र शांत झोपला होता. सकाळी नगर सोडण्यापूर्वी भोजपुरांनी आपला पुरातन राजवाडा आम्हाला फिरून दाखवला. त्यातल्या एका भिंतीवर कुंतीभोज राजाचं मोठं चित्र होतं. त्याच्या पायांवर एक वृद्ध दासी पाणी ओतत आहे असं त्यात दाखवलं होतं. कुंतीभोजाचं असं ते एकच चित्र होतं. ती दासी कुठंतरी पाहिल्यासारखं मला वाटत होतं, पण निश्चित केव्हा ते आठवत नव्हतं. ही वृद्धा कोण? दादानं ते चित्र पाहताच विचारलं. त्याच्या भव्य कपाळावर आठ्या होत्या. इथली धात्री नावाची ती एक प्रामाणिक दासी होती. कुंती देवींच्या वेळी ती या वाड्यात राहत होती. पांडव माता कुंती देवी ज्यावेळी इथून गेल्या त्यावेळी ती त्यांची दासी ही विश्वासू सेविका म्हणून त्यांच्याबरोबर निघून गेली. वाड्यावरचे जुने लोक तिच्या आठवणी सांगतात. पुरुजितानं उत्तर दिलं. त्या दालनात कोपऱ्यातच असलेली एक दगडी खुंटाळी त्यानं सरकविताच भिंतीचा एक पुरुषभर उंचीचा भाग झटकन दूर झाला. आतला भूभाग स्पष्ट दिसू लागला. हा भूमार्ग कुठं जातो? दादानं आत डोकावून विचारलं. इतक्यात आतून एक पाकोळी फडफडत बाहेर आली आणि दालनाच्या गवाक्षातून आम्हाला सरळ थडकत बाहेर गेली. अगदी सहजपणे. तिच्या धडकण्यामुळं दादाचा किरीट धक्का लागून किंचित ढळला. हा मार्ग सरळ अश्व नदीच्या काठी जातो, पुरुजितानं माहिती दिली. दादाच्या सौंदर्यशाली बलदंड व्यक्तित्वानं तो भारावून गेला होता. सर्व माहिती स्वतःच सविस्तर सांगत होता. या नदीला अश्वनदी हे नाव का? या नदीशिवाय दुसरं कुठलंच पाणी इथले अश्व प्राशन करीत नाहीत म्हणून, पितापुत्र एकदम म्हणाले. सर्व राजवस्तू पाहून होताच आम्ही समोरच्या पटांगणात आलो. तिथं अनेक कुंज होते. त्यातून बाहेर पडताना एका दगडी कठड्याला दादाचा पाय ताडकन ठोकरला. अभेद्य कातड्यामुळं जखम झाली नाही एवढंच. त्याचे सोनेरी केस मानेवर रुळले. भुवया उंचावून त्यानं पाहिलं. हे पाषाण का असे मध्येच राहू दिले आहेत? त्यानं त्या कठड्याकडे पाहत राजांना विचारलं. आम्हाला निरोप देण्यासाठी ते आमच्या बरोबर राजवाड्याबाहेर येत होते. आठवण म्हणून राहू दिले आहेत ते. पूर्वी कुंती इथं असताना महर्षी दुर्वास एकदा वाड्यावर आले होते. त्यांनी एक कसला तरी महान यज्ञ इथं केला होता. हे पाषाण त्या यज्ञकुंडाचेच आहेत. इथंच कुठंतरी विक्षिप्त दुर्वासांसाठी एक पर्णकुटीही उभारली होती.
अमात्य म्हणत, त्यांचा यज्ञ महान होता, त्यातून काहीतरी निष्पन्न झालं असलं पाहिजे. कुंती भोजानं माहिती दिली. त्याच्या शुभ्र दाढीतले केस कुंजातील मंद वायुलहरींवर भुरभुरू लागले. दुर्वास, शोन, मी विसरलोच. याच दुर्वासाने मला सुवर्णपत्तीचं भस्म कमल जलातून दररोज न चुकता प्राशन करायला सांगितलं होतं. प्रवासात राहून गेलं. पुढच्या तळापासून तू मला आठवण करीत जा, दादानं मला सांगितलं. कुंती भोज आणि पुरुजिताचा प्रेमळ निरोप घेऊन चैत्रात नटलेली भोजपूर नगरी आम्ही सोडली. अवंतीच्या विंदानुविंदाचा समाचार घेण्यासाठी, सुराष्ट्र राज्यावर तुटून पडण्यासाठी. काही दिवसातच निषाद पर्वताच्या पायथ्याशी चर्मण्यवतीच्या उगमाजवळ वसलेली विंध्य आणि अनुविंध्य या दोन बलाढ्य बंधुयुद्धांची विख्यात अवंती नगरी आली. हिमालयाच्या एकसंध समान उंच असलेल्या शिखरासारख्या त्या बंधुयुद्धांनी आम्हाला निकराचा विरोध केला. पण 3 दिवसानंतर ते श्रीकृष्णाचे आतेबंधू राजादिदेवीचे पुत्रही आम्हाला शरण आले. अवंती पडली. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.